अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ लोकसभा इलेक्शन रिजल्ट अपडेट। अभी 4:13 हो रहे हैं और जो रिजल्ट सामने आया अभी ये कुछ इस तरह है। कांग्रेस के बसंत चौहान 3,03,364 और 7,008 वोटों से आगे है। इसी तरह बीजेपी के प्रताप राव पाटिल चिखलीकर 2,96,356 और 7,008 वोटों से पीछे है। इसी तरह वंचित बहुजन आघाड़ी के अविनाश भूसीकर 56,544 और 2,46,820 वोटों से पीछे है। रिजल्ट के सामने आने के बाद नांदेड़ में कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता और लीडर्स की जानिब से जश्न मनाया जा रहा है। बसंत चौहान ने क्या कहा, देखिए। सांगाल विजयाकडे वाटचाल केलेली आपण काय पहिली प्रतिक्रिया? नांदेड जिल्ह्यातल्या मतदार बंधूंनी या निवडणुकीमध्ये आमच्या महाविकास आघाडीवर आणि माझ्यावर विश्वास टाकला, म्हणून ही विजयाची घोडदौड आज आम्हाला पाहायला मिळाली। कुणाला श्रेय दिलं? जनतेला, मतदाराला, व्यक्तिगत कोणी नाही। आणखी किती लीड पडेल तुम्हाला? ही लीड मिळेल? मी मागेही सांगितलं 1 लाखाच्या आसपास लीड मिळेल। त्या अंदाजांना चालली आता आमची लीड जवळपास। समोर भाजपा आणि तुम्ही असं काही वाटत होतं का? ह्या निवडणुकीमध्ये मला कसलीच भीती वाटली नाही, कारण का लोकांचाच एवढा आधार मिळाला, लोकांचाच कौल होता। त्यामुळे मी नास्त या निवडणुकीमध्ये प्रचार करीत राहिलो, लोकांच्या भेटीगाठी घेत राहिलो आणि हा विश्वास लोकांनी कायम टाकला। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले, त्यामुळे आव्हान वाटलं होतं? अशोकराव चव्हाण साहेब बीजेपीमध्ये गेले, का गेले याची कारणं वेगळी, पण या जिल्ह्याने त्यांच्या वडिलापासून कैलासवासी शंकरराव चव्हाणापासून ते अशोकराव चव्हाणापर्यंत 60-70 वर्षे सेवा या नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभा केली। पण अचानक अशोकराव चव्हाण बीजेपीमध्ये गेले। त्यांना वाटलं असेल की मी इकडे गेलो म्हणजे सगळी जनता माझ्या पाठीशी येईल, पण त्यांची ही अपेक्षा फोल ठरली असं मला या ठिकाणी म्हणायचं। फॅक्टर कामाला आलं? मराठा फॅक्टर कामाला आलं? या ठिकाणी दोन्ही फॅक्टर कामाला आले। एक तर जरांगे पाटलाचा फॅक्टर कामाला आला आणि दुसरी या बीजेपी सरकारची नीती या 10 वर्षातली करार नव्हे, महागाई वगैरे, एक फॅक्टर कामाला आला। सरकार आलं तर पहिलं काम काय राहील जिल्ह्यासाठी? सरकार आलं तर या जिल्ह्यातल्या ज्या काही त्रुटी असतील, नांदेड शहराच्या दृष्टीने असेल, रस्ते वाहतुकीचा प्रश्न आहे, नांदेड शहरामध्ये ड्रेनेज नालीचा प्रश्न आहे, पाणी पाहिलं तर आपण रस्ते तुंब भरतात, ग्रामीण भागामध्ये कुठं तळ्याचा प्रश्न आहे, आणखी कुठल्या अनेक सुशिक्षित बेकारांचा प्रश्न आहे। या ठिकाणी प्रश्न सोडवावे लागतात। देशभरामध्ये काँग्रेसने चांगली मुसंडी मारलेली आहे, काय सांगा? आज खरं म्हणजे 10 वर्षानंतर काँग्रेसने जोरदार या देशामध्ये मुसंडी मारली। त्याबद्दल ज्या लोकांनी काँग्रेसला पाठबळ दिलं त्या ठिकाणी मी व्यक्तिशः त्यांचे आभार मानतो। आणि जे राहुल गांधी आमचे नेते यांनी जी मेहनत घेतली त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिले जारी है। इस इंस्टीट्यूट में कोर्सेज DMLT डायलिसिस टेक्नोलॉजी, GNMA, OT असिस्टेंट, सैनिटरी इंस्पेक्टर का। महाराष्ट्र पैरामेडिकल काउंसिल का रजिस्ट्रेशन की सहूलत 10 के बाद 2 साल डिप्लोमा करने पर BSc में दाखिला मिलेगा। इन कोर्सेज में दाखिले जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, माल्टेगरी रोड, उबैद रेसिडेंसी, नांदेड़। क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।